तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण कैरीचं लोणचं बनवण्यासाठीच्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स पाहणार आहोत. छोट्या छोट्या टिप्स तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर तुमचं लोणचं अगदी वर्षासाठी 2 वर्षासाठी टिकून राहील. ते कसलंही खराब होणार नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. सर्व माहिती डिटेलमध्ये एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल. या व्हिडिओमध्ये 100% उपयोगी पडणाऱ्या सर्व टिप्स तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. टिप नंबर 1. कैरीचं लोणचं बनवताना नेहमी त्या कैऱ्या आपण रात्रभर पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत. रात्रभर कैऱ्या पाण्यामध्ये ठेवल्याने काय होतं की त्याच्यावरती जो चीक आलेला असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि कैऱ्या अगदी स्वच्छ होतात. लोणचं बनवण्याच्या अगोदर तुम्ही अशा पद्धतीने कैऱ्या स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून त्यापासून आचार बनवलं तर ते जास्त काळ टिकतं. टिप नंबर 2. कैरीचं लोणचं बनवताना कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून घ्यायच्या. जर त्याच्यावरती पाणी राहिलं, पाण्याचा हात आपला असेल कैरी कट करताना तर ते लोणचं खराब होतं, जास्त काळ टिकत नाही. टिप नंबर 3. कैरीचं लोणचं बनवताना नेहमी लोणच्यासाठी कैऱ्यांचा पाड आलेला असतो, त्याच कैऱ्याची निवड करावी. जर तुम्ही कवळ्या कैऱ्यापासून लोणचं बनवलं तर ते जास्त काळ टिकत नाही. तुमचं लोणचं लगेचच खराबही होऊ शकतं. म्हणून टणक अशा कैऱ्याच लोणच्यासाठी वापराव्यात. टिप नंबर 4. कैरीचं लोणचं बनवताना नेहमी वरून कैऱ्या काढताना खाली पडलेल्या कैऱ्यांचा वापर कधीही लोणचं बनवण्यासाठी करायचा नसतो किंवा फुटलेल्या कैऱ्यांचाही वापर लोणचं बनवण्यासाठी करायचा नसतो. जर तशा कैऱ्या तुम्ही वापरून लोणचं बनवून ठेवलं तर ते लगेचच खराब होतं. टिप नंबर 5. लोणच्याच्या कैऱ्या कट करण्याची ही पारंपरिक पद्धत तुम्हाला माहीत आहे का? माहीत नसेल तर ही पारंपरिक पद्धत आहे. ह्याच पद्धतीने कैरी तोडून घेतात. कैरी तोडताना ती एका ठोक्यातच तुटायला हवी. चाकूने ह्या कैऱ्या कट होत नाहीत कारण ह्याच्या आतली कोई परिपक्व झालेली असते. त्यामुळे असे हे कोयत्याने किंवा एक स्पेशल तरीकेचा अडकिता असतो त्यानेच ह्या लोणच्याच्या कैऱ्या कट करून घ्यायच्या असतात. टिप नंबर 6. महाराष्ट्रातील पारंपरिक पद्धतीचं लोणचं बनवायचं असेल तर त्याचे तुकडे ह्या पद्धतीचे असतात. ह्याच पद्धतीच्या फोडी तुम्हाला बनवून घ्याव्या लागतील. टिप नंबर 7. कैरीचं लोणचं वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवणार असाल तर ज्या फोडी आपण करतो त्याच्यावरचा हा व्हाईट कलरचा लेयर अलगदपणे काढून घ्यायचा. सर्व फोडी अशाच क्लीन करून घ्यायच्या. असं जर तुम्ही केलं तर तुम्ही बनवलेलं लोणचं जास्त काळ टिकेल, ते लवकर खराबही होत नाही. टिप नंबर 8. कैरीचं लोणचं बनवत असताना नेहमी चवीला आंबट असणाऱ्या कैऱ्यांचीच निवड करावी. अशा कैऱ्यांपासून जर तुम्ही लोणचं बनवलं तर त्याची टेस्ट अप्रतिम अशी असते. टिप नंबर 9. लोणच्यासाठी कैऱ्या कट करताना नेहमी त्या एका ठोक्यातच कट व्हायला हव्यात. जर त्या कैऱ्या कट करताना चिलबिडल्या तर आपण केलेलं लोणचं जास्त काळ टिकत नाही. टिप नंबर 10. ज्यावेळेस आपण लोणच्यासाठी कैऱ्या कट करतो तेव्हा त्याच्या आतल्या ज्या गुठळ्या आहेत त्या काढून घ्यायच्या. त्याच्या आत एक व्हाईट कलरचा लेयर असतो तोही काढून घ्यायचा. जर हे काढायचं तुमच्या हातून राहिलं तर तुम्ही केलेलं लोणचं नक्की खराब होऊ शकतं. टिप नंबर 11. लोणचं बनवताना जर तुम्हाला ते 1 वर्षासाठी स्टोअर करून ठेवायचं असेल तर नेहमी घ्यायची काळजी म्हणजे पाण्याचा हात लावायचा नाही किंवा चाकूलाही पाणी असायला नकोय. चॉपिंग बोर्ड जो आपण वापरतो तोही कोरडा असावा. ज्या कैरीच्या फोडी आपण करून घेतलेल्या आहेत त्याही कॉटनच्या कपड्याने कोरड्या करून घ्याव्यात. अशा पद्धतीनं केलेलं लोणचं जास्त काळ टिकतं, खराब होत नाही. टिप नंबर 12. लोणचं बनवताना ते लोणचं तुम्हाला अति रुचकर बनवायचं असेल तर लोणच्याचा जो मसाला आहे तो पहिल्यांदा असा तव्यावरती भाजून घ्या. नंतर तो मसाला मिक्सरमध्ये न वाटता असा हा पारंपरिक पद्धतीने वाटून घ्या. जाडसर असं त्याचं स्ट्रक्चर ठेवा. अशा पद्धतीने पाट्या वरवंट्यावरती तुम्ही मसाला बनवून जर लोणचं बनवलं तर त्याची टेस्ट अप्रतिम अशी बनते. नंबर 13. लोणचं बनवताना नेहमी मोठ्या मिठाचाच वापर करावा. याने काय होतं की लोणच्याला चांगलं पाणीही सुटतं आणि ह्याची चवही वेगळी असते. टिप नंबर 14. तुम्हाला माहीत आहे का लोणच्यामध्ये आपण जे मीठ वापरतो ते प्रिझर्वेटिंगचं काम करतं. म्हणजेच आपलं लोणचं जास्त काळ टिकून ठेवण्याचं काम हे मीठ करतं. टिप नंबर 15. तुम्हाला हे माहीत आहे का लोणच्यामध्ये हळद का टाकतात ते? हळद अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक असते. लोणच्याला खराब होण्यापासून वाचवते. लोणच्याला चांगला कलरही देते. टिप नंबर 16.
लोणच्याची चव जास्त वाढवायची असेल तर तुम्ही जे तेल वापरता त्याऐवजी तुम्ही इथं सरसो तेल किंवा तिळाचा तेलचा वापर करून लोणचं बनवून बघा. अप्रतिम अशी त्याची टेस्ट येते. टिप नंबर 17. लोणच्यामध्ये मेथी का टाकतात हे तुम्हाला माहिती असायलाच हवं. मेथीमध्ये डायजेस्टिव्ह प्रॉपर्टीज भरपूर असतात. याचबरोबर हे एक प्रिझर्वेटिव्हचं पण काम करतं. मेथीमुळे लोणचं जास्त काळ टिकून राहतं. म्हणजेच काय की आपलं लोणचं खराब होण्यापासून मेथी वाचवते. टिप नंबर 18. लोणच्यामध्ये तेल टाकताना नेहमी कडकडीत गरम करून थंड झाल्यानंतरच ते तेल लोणच्यामध्ये टाकायचं असतं. त्यामुळे आपलं लोणचं जास्त काळ टिकून राहतं, खराबही होत नाही. टिप नंबर 19. लोणच्यामध्ये आपण बडीशेप का टाकतो हे तुम्हाला माहिती असायलाच हवं. बडीशेपमध्ये भरपूर डायजेस्टिव्ह प्रॉपर्टीज असतात. गरमीच्या इफेक्टला पण ती कमी करते आणि जेवण पचण्यास मदत करते. म्हणून लोणच्यामध्ये नेहमी बडीशेपचा वापर करतात. टिप नंबर 20. लोणच्यामध्ये नेहमी काश्मीरी चिली पावडरचाच वापर का करतात? कारण काश्मीरी चिली पावडर लोणच्यामध्ये एक डार्क कलर देते आणि ती जास्त तिखटही नसते. सो लोणच्यामध्ये नेहमी काश्मीरी चिली पावडरचा जास्त वापर करतात. टिप नंबर 21. लोणच्यामध्ये नेहमी हिंग पावडर टाकतात कारण हिंग टाकल्याने त्याची चव वाढते आणि लोणचं जास्त काळ टिकून राहण्यास मदत होते. त्याचबरोबर हिंग टाकल्यामुळे पचन पण व्यवस्थित होतं. टिप नंबर 22. तुम्हाला हे माहीत आहे का जेवण करतानाच आपण लोणचं का खातो ते? कारण लोणच्यामध्ये भरपूर प्रमाणात डायजेस्टिव्ह प्रॉपर्टीज असतात. जेवणाबरोबर आपण लोणचं खाल्ल्यामुळे आपलं जेवण पचण्यास मदत होते. त्याचबरोबर जेवणाची चव वाढते हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे.